3 वर्षांपूर्वी दत्त चौक ते दाते कॉलेज चौक मार्गावर नालीचे सदोष बांधकाम केल्यामुळे गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जमा होणारे पाणी थेट दुकानांमध्ये शिरत आहे। जोराचा पाऊस झाल्याने रस्ते जलमय होऊन तेथील पाणी अनेक दुकानांमध्ये जात असल्याने येथील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत। हा मार्ग तयार होत असतानाच स्थानिक व्यावसायिकांनी या कामाबद्दल आक्षेप नोंदवला होता। मात्र नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष करून हे सदोष बांधकाम करण्यात आल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे। परिणामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये पाणी शिरून साहित्याचं नुकसान होतंय। यवतमाळ येथून नितीन राऊत यांची रिपोर्ट। त्याला नेमकं पाणी जमा झालेलं नेमकं तुमच्या रोडचं पाणी आतमध्ये येऊन राहिलं, म्हणजे रोडवरचं जे आता पूर्ण धार तिकडून ते नाल्याला पाणी पूर्ण नाल्या पूर्ण पॅक झाल्या आणि नाल्यावरचं जे आता रोडनं जे वाहत चाललं ते पाणी पूर्ण इकडे आतमध्ये जेव्हा 4-5 वाजता पाणी माझ्या पूर्ण दुकानमध्ये आतमध्ये होत होते, तेव्हा ते मोटर 3 मोटर 4 मोटर छोट्यावाल्या लावून पाणी कंट्रोल होत होतं। आतापर्यंत पाणी निघायचं आहे अजून आणि पूर्ण पाण्याच्या पूर्ण त्या ह्याच्यातून धारा चालूच आहे अजून। कशामुळे होत आहे नेमकं? ह्या नाल्या पूर्ण चोको पूर्ण राहिल्या, पाणी वरती येऊन राहिलं, नाल्या छोट्या झाल्या म्हणजे पाण्याच्या धारा जे येऊन राहिल्या ते पूर्ण मोठ्या आहे आणि त्या नाल्याला एवढं पाणी काही कंट्रोल होऊन नाही राहिलं आणि नाल्या खूप छोट्या झाल्या या। बरं, इथून पाणी जेव्हा जसं ब्लॉकेज होते तर ते काढायसाठी कुठे आधामाधात काहीच नाही आहे, पूर्ण इथून त्या चौकातून यायला डायरेक्ट त्याच चौकात आहे आणि हे मागच्या आमच्या ज्या गल्लीच्या साईडचं पाणी आहे ते वर इकडे येऊन राहिलं पूर्ण, नालीच्या तोंडात जाल पाणीसुद्धा नाही आहे। आता काय मागणी आहे तुमची? काहीच नाही, व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे, अन्यथा कसं माहिती काही नेहमीचाच आम्हाला त्रास राहणार आता। तर या रोडच्या आधी जेव्हा रोड खाली होते ना तेव्हाही एवढा त्रास नव्हता, कारण आमची दुकानं खाली होते, आता नाल्या वरचं वाढून सुद्धा म्हणजे पाणी आतमध्ये येऊन राहिलं।